पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात। गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांकडून स्थानिकांवर गोळीबार, एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू। पहलगाम नंतर हल्ल्याची 5वी घटना। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार, मन की बात मधून पंतप्रधान मोदींचं आश्वासन। सिंधू जलकरार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही, पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज, पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी। पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा मुदत आज संपणार। अटारी वाघा सीमा चेकपोस्टवर वाहनांच्या रांगा, तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत। सिंधू करार स्थगित केला, पण पाणी रोखण्यासाठी व्यवस्था आहे का? आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील, स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वतींचं विधान। पाकिस्तानी नागरिकांवरून राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता। उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा, तर राज्यात आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, फडणवीसांची माहिती। महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही, जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत, सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते, देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं वक्तव्य।